वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपकडून श्री पोटोबा महाराज मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। भ्रष्टाचार मुक्त नगरपंचायतीसाठी सर्व 17 उमेदवार निवडून द्या असं आवाहन यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। गडचिरोलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अतुल मल्लेलवार यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपची वाट धरली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मंडप पूर्ण का नाही टाकला याबाबत विचारणा केली तेव्हा जिल्हाध्यक्षांनी खर्चाचं बजेट कमी असल्याचं सांगितलं। तेव्हा निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ, तुम्ही हिशोबासाठी घाबरू नका, आमच्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका असं म्हणत बावनकुळेंनी जिल्हाध्यक्ष रमेश बरसागडे यांचे कान टोचले। शिरूरची जनता आम्हालाच विकासाच्या जोरावरती संधी देणार असल्याचं वक्तव्य अशोक पवारांनी केलं। शिरूरमधनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अलका खांडरे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। चिखलदऱ्याचा विकास व्हावा म्हणून मला बिनविरोध निवडून दिलंय। चिखलदऱ्यातनं बिनविरोध निवडून आल्यानंतर आल्हाद कलोदी यांनी प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ आल्हाद कलोदी यांच्या बिनविरोध विजयावरनं काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधला। मुख्यमंत्र्यांच्या मामाचा मुलगा चिखलदऱ्यात बिनविरोध कसा आला, अशा प्रकारे सेटलमेंट करण्यात आली असा सवाल नाना पटोलेंनी केला। धमकावून प्रलोभनातून अनेकांचे अर्ज मागे घेण्यात आले असाही आरोप नाना पटोलेंनी केला। बुलढाण्याच्या खामगावात नगरपालिका निवडणुकीत महायुतीचे तीनही पक्ष स्वतंत्र लढत आहेत। आज शिवसेनेकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। शिवसेनेकडून अश्विनी माळवदेंना उमेदवारी देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माझगावमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी निवडणुकीच्या तयारीचा अजित पवारांनी आढावा घेतला। बीडमध्ये आमदार सना मलिकांनी मतदारांशी संवाद साधला। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रेमलता पारवेंच्या प्रचारासाठी त्यांनी जोरदार तयारी केली। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीसाठी प्रयत्न केला होता, मात्र सहयोगी पक्षांचा प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप आमदार माऊली कटकेंनी केला। तर सर्व समाजाला सोबत घेऊन शिरूरच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकांना सामोरं जातोय असं माऊली कटकेंनी म्हटलं। राज्यामध्ये महायुती म्हणून काम करतोय, तर आता नगरपालिका नगर परिषदेत शक्य तिथे युती केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 12च्या 12 नगरपालिका कमळ चिन्हावरती लढवत असल्याची माहिती जयकुमार गोरेंनी दिली। चंद्रशेखर बावनकुळे वारंवार आम्ही 51% निवडणूक जिंकू असं सांगतायत, याचा अर्थ ईव्हीएममध्ये निवडणुकी आधीच घोळ घालून ठेवलाय की काय असा सवाल विचारत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवरती निशाणा साधला। स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप राष्ट्रवादीची युती होणार की नाही याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे। युतीबाबतचा निर्णय हा त्या भागातील कोर कमिटी आणि स्थानिक पदाधिकारी परिस्थितीनुसार घेतील असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादीसोबत आमचे हेवेदावे नसल्याचं वक्तव्य उदय सामंतांनी केलं आणि त्यांनी उमेदवार उभे केले असले तरी त्यांची ताकद जनता ठरवणार असल्याचं ते म्हणाले। कराडमध्ये इतर आघाड्यांनी भाजप आणि काँग्रेसला आव्हान दिलंय। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 4 वर्षांनंतर जव्हारला लोकनियुक्त नगराध्यक्ष मिळणार आहे। जव्हारमध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे। दरम्यान कुणाचा विजय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिर्डीमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। माजी उपनगराध्यक्षाच्या कुटुंबानं मारहाण केल्याचा आरोप असून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली। एकूण 40 ठिकाणी पक्षाकडून जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार खासदार मैदानात उतरणार आहेत। अंबरनाथमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख गेल्या 4 दिवसांपासून नॉट रिचेबल होते। उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती। दरम्यान आता ते ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार करणार आहेत। जालन्यामध्ये अजित पवार पोलिसांवरती संतापले। परतूर नगर परिषदेच्या उमेदवारांना डी झोनमध्ये येऊ न दिल्यामुळे अजित पवार भडकले। अजित पवारांनी सर्व उमेदवारांना डी झोनमध्ये बसवण्यास सांगितलं। नगर परिषद निवडणुकीत एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून रिंगणात उतरलेत। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार परसराम बारगळ आणि शिवसेना शिंदेगडाचे बाबासाहेब बारगळ हे दोघे काकापुतणे आमने-सामने आहेत। कणकवली प्रभाग क्रमांक 7 मध्ये रहिवासी नसलेल्या मतदारांची अनधिकृत नोंदणी झाल्याबाबत चौकशी करण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी कणकवलीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे। मतदार याद्यांमध्ये गंभीर गैरव्यवहार आढळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याचे निदर्शनास येत आहे। ज्या 12 नंबरच्या प्रभागातून 2017 साली नगरसेवक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांचं नाव थेट जवळच्या चिखली प्रभागात गेल्यामुळे मोठा गोंधळ उडालाय।
नांदेड जिल्ह्यामध्ये नगर परिषद निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं. मुखेड नगर परिषदेत भाजपच्या 21 वर्षीय उमेदवार स्नेहा तमशेट्टे यांना नगरसेवक पदाची लॉटरी लागली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चुलती जयश्री तमशेट्टे यांनी माघार घेतल्यामुळे पुतणी स्नेहा तमशेट्टे बिनविरोध निवडून आल्या. गुहागर नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वैशाली संतोष माळवतकर या वॉर्ड क्रमांक 5 मधनं बिनविरोध निवडून आल्यात आणि या बिनविरोध निवडीमुळे युतीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 3 नगरपरिषदांच्या निवडणुका होत असून राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी या तीनही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं स्वतंत्र पॅनल उभं केलंय. या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केला. लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. भाजप बंडखोर उमेदवारांना माघार घेतलेली नाही. जागा वाटपात न्याय न मिळाल्यामुळे नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवरती भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात उतरले. मुंबईत शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांच्या पक्षानं निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले. दिल्लीतनं आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही हा मुंबई काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो असं संजय राऊत म्हणालेत. मात्र शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेत ही लोकांची इच्छा आहे. त्यासाठी कुणाचे आदेश किंवा परवानगीची गरज नाही. शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत. मुंबई वाचवा अशी पोस्ट संजय राऊतांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजपबद्दलची शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी कायम असल्याचं कळतंय. धाराशिव येथील कौटुंबिक विवाह सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टाळली. पालकमंत्री म्हणून प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री यांची भेट घेणं आणि स्वागत करणं गरजेचं असताना त्यांनी ही भेट टाळली. रमेश परदेशींनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर मनसे नेते अमेय खूपकर पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावरती आहेत. ते चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दरम्यान मनसेत काही पदाधिकारी पक्षप्रवेश करणार आहेत. हैदराबादमध्ये 2 माओवादी नेत्यांसह 37 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. तेलंगणाचे पोलीस महासंचालक शिवधर रेड्डींसमोर माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून या माओवादी संघटनेला त्यामुळे मोठा हादरा बसलाय. आत्मसमर्पण केलेल्या अप्पासी नारायण आणि आझाद या माओवाद्यांवरती प्रत्येकी 1 कोटींचं बक्षीस होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं घेतलेल्या कर्जाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. तत्कालीन आयुक्त शेखर सिंग आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटलांच्या काळात 22,000 कोटींचं कर्ज घेण्यात आलं. या कर्जातनं पालिकेला कर्जबाजारी केल्याची तक्रार नामदेव जाधवांनी केली. त्यामुळे नगरविकास विभागानं चौकशीचे आदेश दिले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याचे बनावट कागदपत्र तयार केल्याचं समोर आलंय. यातून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांकडून याबाबत अधिकचा तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दिव्यांगांना UDID देण्यासाठी प्रशासनानं उपक्रम सुरू केलाय. नोंदणी झाल्यानंतर दिव्यांगांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांगांना विविध योजना मिळण्यास मदत होणार आहे. खर्चाची चिंता नको, मी स्टार प्रचारक. निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ. चंद्रशेखर बावनकुळेंचं गडचिरोलीतल्या प्रचार सभेत धक्कादायक विधान. विरोधक भाजपला घेरण्याची शक्यता. भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं. शरद पवारांचं राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठं विधान. तर ठाकरे बंधूंच्या सोबत युती करण्याचे शरद पवारांकडून संकेत. दिल्लीतला आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही. संजय राऊतांचं मोठं विधान. तर शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र. कुणाच्या परवानगीची गरज नाही. ट्विटच्या माध्यमातून राऊतांचा दावा. काँग्रेस हा अमिबासारखा पक्ष. काँग्रेसमध्ये नेमका मेंदू कुणाकडे, तर त्यांच्या पायांना उत्तर देण्याची गरज नाही. संदीप देशपांडेंचा काँग्रेसवरती जोरदार प्रहार. भाजपला संवेदनाच नाहीत. आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचं राजकारण सुरू. संदीप देशपांडेंचा भाजपवरती सडकून प्रहार. लवासा प्रकरणातील अंतिम सुनावणी 16 डिसेंबरला होणार. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अधिकाऱ्यांवरती सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिका. धाराशिवमध्ये सोलापूर हैदराबाद महामार्गावरती भीषण अपघात. 5 जणांचा मृत्यू, 7 ते 8 गंभीर जखमींवरती उपचार सुरू. 4 चाकीचा टायर फुटल्यानं अपघात. आणि पुण्यात सफाई कर्मचारी महिलेला सापडली 10 लाखांची रोकड. अंजू माने यांनी सापडलेले 10 लाख दिले संबंधित व्यक्तीला परत. मानेंच्या प्रामाणिकपणाचं पुणेकरांकडून कौतुक. आणि हैदराबादमध्ये 2 माओवादी नेत्यांसह 37 जणांचं आत्मसमर्पण. तेलंगणाचे पोलीस महासंचालकांसमोर आत्मसमर्पण केल्यामुळे माओवादी संघटनेला हादरा.